नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही गावच्या यात्रेतून भेळ आणली होती। सुक्की भेळ आहे, ही मला खूप आवडते म्हणून मी हमेशा आणायला सांगते। तर ह्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी मिक्स असतात आणि चवीला छान लागतात। तुम्हाला हे कुणाकुणाला हे आवडते आणि कोण कोण हे आवडीने खातं ते मला जरूर कमेंट करून सांगा। तर आपण ह्याची आज भेळ बनवणार आहे। तर त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा, एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही कापलेला, थोडासा मोठा मोठाच कापलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे खरदाणे, त्याच्यामध्ये टाकणार आहे फुटाणे। ही खरदाणे फुटाणे कसे बनवायचे ह्याची पण मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे डाळ, ही जी आहे ना आपलं जे असतात का नाही चण्याची डाळ, ती हे तिखटवाली। छोट्या आकाराचा एक टोमॅटो, त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला बघा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। मी छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे। छोटा एक चमचा चाट मसाला, ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, चवीप्रमाणे टाकायचं। आता ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे। ह्याने ना खरंच छान होती भेळ, तुम्ही करून बघा। ठेचा रेसिपी तर खूप सारे आपण अपलोड केलेले आहे, ती जो आपण भाकरीवर वगैरे खातो ना तोच ठेचा आहे हा। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा आंबट गोड पाणी, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता हे सगळं काय करायचं, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, छान लागतं। जे आपण हिरव्या मिरचीचा जो ठेचा टाकलेला आहे ना तो चांगला मिक्स झाला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे छान, तर काय होईल एका साईडला राहील आणि मग ते तिखट तिखट लागेल। जर तुम्हाला मटकीची भेळीच्या खूप रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, सगळ्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। ही कशी वाटली भेळ जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।